नमस्कार, वेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। उन्हाळ्याचा सीझन म्हटला की आपल्याला जिकडे तिकडे आणि एस्पेशली कोकणात आंबे आणि फणस दिसतात। आता हे सगळे फणस बघून तुम्हाला असं वाटलं असेल की आज मी तुम्हाला कोणता तरी एक फणसाचा पदार्थ दाखवणार आहे, पण नाही। आज मी तुम्हाला दाखवणार आहे या फणसाच्या पानांपासून एक पदार्थ ज्याचं नाव आहे फणसाच्या पानात गुंडाळलेली इडली। त्यालाच काही जण कोट्टे कडबू असंही म्हणतात। आता ही जी फणसाची पानं आहेत ही आपण अशी देठापासून काढणार आहोत। बरेचदा ह्याला चीक असतो। ही पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का, या पानांमध्ये अनेक सारे फायदे आहेत। नुसती चव नाही तर ह्या पानांचे खूप फायदे। सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे डायबिटीससाठी ही पानं अतिशय उत्तम आहेत। त्याचबरोबर ह्या पानांमुळे, हे पानांचं सेवन केल्यामुळे आपले तोंडाचे किंवा पोटाचे अल्सर नाहीसे होऊ शकतात। बरेचदा ही नॅचरल रेमेडी असंही आपण म्हणतो। ॲसिडिटीसाठी ही नॅचरल रेमेडी ठरू शकते। तर असे सारे ह्याचे एक ना अनेक फायदे आहेत। तर आपण ह्या पानांमध्ये गुंडाळून आज इडली करणार आहोत। त्यासाठी आपण ही पानं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पान असं दुमडून ह्याचा द्रोण तयार करून घेणार आहोत। आणि हे द्रोण एकत्र करण्यासाठी हे जे हिरकूट असतं ते आपण इथे असं ह्याला लावून घेणार आहोत। हे बघा, तर अशा प्रकारे आपण ह्या पानाचा द्रोण करून घेणार आहोत। आणि जे आपलं इडलीचं बॅटर आहे आपण ते ह्यात घालून इडली पात्रात वाफवून घेणार आहोत। आज मी तुम्हाला इन्स्टंट इडली दाखवणार आहे। चला तर मग बघूया हे इन्स्टंट इडली कशी करायची ते। तर इथे आपण 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। ह्या बारीक रव्यात आपण समप्रमाणात म्हणजेच 2 वाट्या दही घालून घेऊया। तुमच्याकडे जर बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक वाटून घ्यावा। आता ह्यात आपण आलं मिरची पेस्टही घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। थोडीशी साखरही घालून घेऊया। आणि हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया। हा पदार्थ तसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडेल। ब्रेकफास्ट तसंच संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही तुम्ही हा कोन इडलीचा आस्वाद घेऊ शकता। आपण मगाशी थोडं दही घातलेलं होतं। आता मिश्रण एकजीव करून घेतल्यावर उरलेलं दही घालून घेणार आहोत। आणि जसं जसं लागेल त्यानुसार पाणी घालून घेणार आहोत। शक्यतो 2 वाटी रव्याला 2 वाट्या पाणी लागतं। परत एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। तसं बघायला गेलं तर हा पदार्थ पौष्टिक आहे आणि करायला जास्त वेळही लागत नाही। सॉफ्ट स्पॉन्जी अशा ह्या इडल्या 10 ते 15 मिनिटात होतात। चवीला बेस्ट आणि पोटालाही चांगल्या। आता आपण हे मिश्रण साधारण 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून रवा छान उमलेल। आता 20 मिनिटं झालेली आहेत। आपला रवा फुललेला आहे। तो अधिक फुलवण्यासाठी आपण ह्यात इनो घालूया, कारण आपण ह्या ज्या इडल्या करणार आहोत त्या इन्स्टंट आहेत। त्यामुळे त्या फुगण्यासाठी किंवा हलक्या होण्यासाठी आपण ह्यात इनो घातलेला आहे। एका वाटीला 1 पाकिट इनो अशा प्रमाणात आपण हे इनो घालून घेतलेलं आहे। इनोवर किंचितसं पाणी घालूया, जेणेकरून ते फसफसेल। आता हे मिश्रण एकजीव करूया
इथे तुम्हाला जाणवेल की हे मिश्रण आता आपल्या हाताला हलकं लागतं आणि मिश्रण थोडं वाढलं पण आहे. नाश्त्याला काहीतरी वेगळं चवदार पदार्थ खावायचे वाटले तर नेहमीच आपण बाहेरचे खातो. सतत बाहेरचं खाऊन तब्येतीवर परिणाम होतोच. सध्या वातावरणात सतत जाणवणारे बदल लक्षात घेता जितकं घरातलं खाऊ तितकंच तब्येतीसाठी उत्तम ठरेल. आता आपण हे फणसाच्या पानांचे कोन करून घेतलेले आहेत. त्याला आपण तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया. आतल्या बाजूला तेल लावून घेऊया जेणेकरून मिश्रण त्या पानांना चिकटणार नाही. आता आपण मिश्रण एक एक करून सगळ्या कोनांमध्ये किंवा द्रोणांमध्ये घालून घेऊया. आणि जी काय तुमच्याकडे उभी भांडी अवेलेबल असतील त्यात हे आपण कोन ठेवून घेऊया. भांडी पेले जे काय उभं अवेलेबल असेल त्यात तुम्ही हे ठेवून घेऊ शकता. आता आपण एका कढईत पाणी तापत ठेवलेलं होतं. त्या पाण्यावर आपण ही एक चाळण ठेवून घेऊया जेणेकरून छानपैकी खालून अशी वाफ येईल. आणि आपली जी भांडी किंवा पेले होते ज्यात आपण हे कोन घालून घेतलेले होते तेही त्यावर ठेवून घेऊया. हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात बनवू शकता. आता आपण हे सगळे कोन ठेवून घेतलेले आहेत. ह्यावर आपण मोठी परात ठेवून 20 मिनिटं वाफ काढून घेऊया. साधारण 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपल्या फणसाच्या पानातील इडल्या शिजलेल्या आहेत का. छानपैकी वाफ आलेली आहे. आता आपण सुरीचं टोक घालून बघूया या इडल्या शिजल्या आहेत का त्या. जर का सुरीच्या टोकाला काही चिकटलं नाही तर समजावं आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत. हे बघा, हे सुरीचं टोक असं प्लेन बाहेर आलं पाहिजे. आता ह्यावर घालायला आपण फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका पळीत तेल तापत ठेवते. कोकणी भाषेत ह्याच इडल्यांना हिट्टू किंवा खोट्टे असं देखील म्हणतात. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. आपण त्यात मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की आपण त्यात जिरंही घालून घेऊया. स्वादासाठी हिंग घालूया. आणि कढीपत्त्याचीही पानं घालून घेऊया. आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे. ती थंड करून घेऊया. फोडणी थंड होईपर्यंत आपण ह्या इडल्या ह्या फणसाच्या पानातून सोडवून घेऊया. इतकं इझिली सुटतं ते पान. आहा, किती छान असा हा कोन दिसतोय. बघूनच इतकं टेम्पटिंग वाटतंय. वाव, सुगंधही इतका छान येतोय आणि फणसाच्या पानांचा खूप छान स्वाद येतो ह्या इडल्यांना. आता आपण हे सगळे कोन सोडवून घेतलेले आहेत आणि आपली फोडणीही थंड झालेली आहे.
आपण ती फोडणी त्यावर घालून घेऊया. आपला हा ब्रेकफास्ट इन्स्टंट असल्यामुळे वेगळ्या चटणी किंवा सांबाराची गरज नाही. आपण ह्या इडल्यांवरतीच फोडणी घालून घेणार आहोत. अशाच ह्या इडल्या खूप छान लागतात. अगदीच वाटलं तर ह्या सॉफ्ट स्पॉन्जी फणसाच्या पानात गुंडाळलेल्या इडल्या तुम्ही कैरी पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत सॉससोबत सर्व करू शकता. वरून डेकोरेशनसाठी छानपैकी खोबरं कोथिंबीरही घालू शकता. तर असे आपले हे कोट्टे कडबू खाण्यासाठी तयार आहेत. तर नुसतीच चव नाही, आरोग्यदायी देखील फायदेशीर असणाऱ्या अशा ह्या पानांमध्ये गुंडाळलेल्या इडल्या तुम्ही नक्की करून बघणार ना? जरूर करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.